आपल्याला माहिती आहे की विधान परिषद निवडणुकांच्या निमित्ताने एकीकडे शिवसेनेचे सगळे नगरसेवक जे आहेत ते सहलीला गेलेले आहेत आणि दुसरीकडे आपण बघतोय भाजपचे हे सगळे नगरसेवक जे आता विधान परिषद निवडणुकीचे मतदार आहेत ते या ठिकाणी आता सहलीला निघालेले आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी जो व्हीप बजावलेला आहे तो देखील आपण या ठिकाणी बघू शकतो। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या अशा पद्धतीचा पक्षादेश अर्थात व्हीप जो आहे तो पक्षाच्या वतीनं नगरसेवकांना बजावण्यात आलेला आहे। या व्हीपमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की या निर्देशानुसार सगळे जे नगरसेवक आहेत त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला या ठिकाणी मतदान करायचं आहे। काय नेमकं नियोजन आहे सहलीचं आणि या व्हीपचं? भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्या अध्यक्षांनी सूचना केल्यानुसार शहराच्या अध्यक्षांनी हा पक्षाचा आदेश काढलेला आहे आणि एकूण 17 विधानसभेमध्ये अशाच पद्धतीने पक्षाने जो काही आदेश पारित केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या घटनेमध्ये सेक्शन कलम 25 मध्ये तशी तरतूद आहे की एखाद्याचा जर आदेश पारित केलेला असेल तर तो आदेश संबंधित नगरसेवकांनी सदस्यांनी पाळायला हवा असा आदेश त्या व्हीपद्वारे आम्ही बजावतो। पण सहलीला देखील जात आहेत, सहलीला जायचं काय कारण? आपल्याला नगरसेवकांवर विश्वास नाही असा आहे का? 3 वेगवेगळ्या पक्षाचे आमचे महायुतीचे सगळे सदस्य आहेत आणि हे सर्व सदस्य एकमेकांना त्यांची भेट व्हायला पाहिजे। तसेच निवडणुकीची प्रक्रिया काय ती नेमकी कशी ती समजून घेण्यासाठी आम्ही एकत्र येतोय। आपण बघतोय की या ठिकाणी भाजपचे सगळे नगरसेवक जे आहेत ते नाशिकच्या एका हॉटेलमध्ये या ठिकाणी थांबलेले आहेत। पुढच्या काही वेळात हे सगळे नगरसेवक जे आहेत ते सहलीला जाणार आहेत। ताई, खरं तर अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक म्हटली जात होती, आता आपल्याला व्हीप बजावण्यात आलेल्या पक्षाकडनं काय नेमकी संपूर्ण यंत्रणा असणार आहे, कशा पद्धतीने प्रक्रिया होणार आहे? खरं तर दराडे साहेबांचा विजय हा निश्चित आहे, परंतु सगळ्या गोष्टी निवडणुका म्हटले की त्याच्या बरोबरीने येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्ष शिस्त आणि महायुतीचे सगळे जे नगरसेवक आहे ते एकत्रितपणे सगळेजण निघालेले आहेत। आम्हाला 18 तारखेला एक मोठा विजय सगळ्यांना साजरा करायचा आहे विधान परिषदेचा, म्हणून पक्षाने आदेशित केल्याप्रमाणे आम्ही सगळे नगरसेवक आता पक्ष सांगेल त्या ठिकाणी आम्ही सगळे जाणार आहोत। बरं, आपण बघतोय या सगळ्या नगरसेविका ज्या आहेत त्या देखील सहलीसाठी निघालेल्या आहेत। रोहिणी नायडू, आपण पक्षाच्या जुन्या पदाधिकारी आहात, अशा पद्धतीनं व्हीप बजावण्यात आलेला आहे, आपल्याला वाटतंय का काही दगा फटकावेल या निवडणुकीत? नाही, दगा फटक्याची शक्यता नाही आहे, परंतु मला असं वाटतं की प्रिकॉशन म्हणून किंवा एक काळजी म्हणून हा व्हीप बजावला गेलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही लोकांनी बंड केलेले आहेत त्या ठिकाणी व्हीप बजावला गेलेला आहे। आता मी काल जळगावला देखील होते, जळगावला देखील व्हीप बजावला गेलेला आहे। सगळेच नगरसेवक जे आहे ते संभ्रमावस्थेत होते 2 दिवसापासून, पण मला असं वाटतं की ह्या व्हीपमुळे आणि देवेंद्रजींचा किंवा महायुतीचा जो आदेश आहे ते नक्कीच नगरसेवक पाळतील आणि येथील दराडे निवडून याची खात्री आहे। कुठेतरी एक दिलासा किंवा एक रिलॅक्सेशन पण असतं का की निवडणुकीची धामधूम झालेली आहे, एवढी धावपळ तुमची झालेली आहे, या निमित्ताने सगळ्या नगरसेवकांशी बोलता येतं, मार्गदर्शन घेता येतं, काय नेमकी भावना? नक्कीच आत्ता जे महायुतीचे उमेदवार जे दिलेले आम्हाला, जे महायुतीचे उमेदवार दिले नरेंद्र भाऊ दराडे, आम्हाला ते जे आमच्या पक्षाने निर्णय दिला आहे आम्ही ठाम त्या उमेदवारांच्या पाठीशी आहोत, कारण आमच्या पक्षाचे पण श्रेष्ठीनं आम्हाला आदेश दिला आहे आणि आम्हाला पक्षाचा व्हीप बजवला आहे, त्यामुळे आम्ही पक्षाचंच व्हीप बजवून त्याचं आम्ही पालन करणार आहे। आपण बघतोय की भाजपचे सगळे नगरसेवक आणि नगरसेविका या सहलीला निघालेले आहेत। पक्षादेश जो आहे तो या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये निवडणुकांच्या निमित्तानं जो काही गोंधळ होणार होता तो रोखण्यासाठी अशा पद्धतीनं सहल आणि मार्गदर्शन जे आहे ते या ठिकाणी घेतलं जाणार आहे। स्थायी समितीचे सभापती आहेत मच्छिंद्र सानप। मच्छिंद्रजी, काय नेमकी भूमिका, कशा पद्धतीनं आपण बघताय या व्हीपकडे? कारण विधान परिषद निवडणुकीसाठी व्हीप बजावण्याची प्रक्रिया आहे का? प्रक्रिया असली किंवा नसली, शेवटी महायुतीचे उमेदवार अधिकृत आमचे नरेंद्रजी दराडे आहेत आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष, सर्व सहकारी पक्ष आम्ही दराडे साहेबांसोबत आहे आणि नक्कीच दराडे साहेब विजयी होतील। दराडे विजयी होतील असा विश्वास देखील या ठिकाणी भाजपचे नगरसेवक व्यक्त करत आहेत। सगळे नगरसेवक जे आहेत ते आता सहलीसाठी रवाना होत आहेत। पक्षादेश जो आहे तो या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे विधान परिषद निवडणुकांमध्ये वेळेवर आता काही ट्विस्ट येतो का, महायुतीचा उमेदवार विजयी होतो, हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।